नागपुरी गेट पोलिसांनी गौसन परिसरातील एका घरी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करत 88 ग्रॅम एमडी ड्रग्जसह घातक शस्त्र जप्त केलीत। या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून एक जण फरार होण्यात यशस्वी झालाय। गांजासह एमडी ड्रग्सचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढला असून युवा पिढी याच्या आहारी जात आहे। अमरावती शहरात याची पाळंमुळं रुळायला सुरुवात झाली आहे। नागपुरी गेटच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात एमडी पावडर येत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेसह नागपुरी गेटच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली। यातच शहरातील गौसनगर परिसरातल्या एका घरी धाड घालण्यात आली। कारवाईपूर्वी एक कुख्यात आरोपी पोलिसांना पाहून पळून गेला। यातून पोलिसांचा संशय बळावला। पोलिसांनी मोहम्मद आवेज याच्या घरी झडती घेतली। यावेळी शमशाद बानो मोहम्मद हनीफीनं पोलिसांना विरोध केला। पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। झडती दरम्यान घरी तब्बल 88 ग्राम एमडी ड्रग्ज आढळून आले। त्याचबरोबर महागडे 6 मोबाईल आणि तब्बल 30 सिम कार्ड तसेच एक तलवार आणि काही रोख रक्कम आढळून आली। तर पोलिसांनी फरार आरोपी मोहम्मद आवेज मोहम्मद लतीफ याचा शोध सुरू केलाय। आता अमरावती शहरातील घटक अंमली पदार्थ आढळून आल्यानं पोलिसांनी याविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे। अमरावती शहरातील दिल्ली पब्लिक स्कूल येथील मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात न्यायालयानं या मुख्याध्यापकाला 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दिल्ली पब्लिक स्कूल येथील इयत्ता पहिलीतील 7 वर्षाच्या मुलाचे जबरदस्तीनं केस कापून त्याला आक्षेपार्ह स्पर्श केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाला न्यायालयानं 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे। हिमांद्री देसाई असे अटकेतील मुख्याध्यापकाचं नाव आहे। मुख्याध्यापकानं उडवाउडवीची उत्तर देऊन पीडित मुलाच्या वडिलाला परत पाठवलं आणि वडिलांच्या मुलांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल होऊन तक्रार दाखल केली। घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मुख्याध्यापक हिमांद्री देसाई बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयानं 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मुलाच्या वडिलांनी बाकी ठिकाणी व्हेरीफाय करून शाळेमध्ये जाऊन चौकशी केली असता ती त्यांच्या निदर्शनास आलं की मुलाला उन्हात उभं केलं आणि त्याला केस वगैरे कापले। त्या अनुषंगाने आलेल्या फिर्यादीप्रमाणे आपण पोलीस स्टेशन राजापेठ इथे अपक्रमांक 214/22 कलम 7582 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आणि सहकलम त्याला 10-12 पोक्सो लावण्यात आला आणि 504 506 भादवीप्रमाणे पण आपण कलमा लावलेल्या आहेत। कारण मुलाच्या वडिलांनी जाऊन तिथे विचारपूस केली असता प्रिन्सिपलचं बिहेवियर खूप वेगळं होतं। प्रिन्सिपल दिल्ली पब्लिक स्कूलचे हिमांद्री देसाई हे होते। अवैध उत्खनन केल्याप्रकरणी समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावूनही तो शून्य कसा करण्यात आला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी विधानसभेत केली। शिवाय धामणगाव रेल्वे तालुक्यातही परवानगीपूर्वीच उत्खनन करण्यात आलंय। याबाबतही संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये समृद्धीच्या सब कॉन्ट्रॅक्टरने अवैध उत्खनन केलं म्हणून त्याला 25 कोटी रुपयाचा दंड तहसीलदारांनी केला होता आणि अपीलमध्ये गेल्यानंतर तो शून्य करण्यात आला आहे। त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि तसंच सेम प्रकरण धामणगाव तालुक्यामध्ये झालेलं आहे। त्यामध्ये सुद्धा उत्खनन परवानगीच्या आधीच केला गेला, त्यामुळे त्यातही मोठा दंड होऊ शकतो। ते अजून पेंडिंग आहे। रेती घाटाच्या बाबतीत मी जास्त बोलणार नाही कारण सन्माननीय आशिषजी आणि संजूभाऊ यांनी डिटेल त्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे त्या संदर्भात शासनानं लक्ष घालून त्या सगळ्या मुद्द्यांची अंमलबजावणी केल्यास मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूलही वाढू शकेल आणि अवैध उत्खनन सुद्धा बंद होऊ शकेल। एसडीओ उपाशी तपाशी बसलाय आम्ही अध्यक्ष महोदय। एसडीओकडे जवळपास 3 आमच्या नगरपरिषदांचे चार्ज दिलेले आहेत आणि महसूल क्षेत्र मोठा आहे, त्याच्यामुळं ते चार्ज काढून त्या सीओंना द्यावाशी विनंती करतो। भगोडदार 2चं 1 करण्याकरता अनेक फाईल पडलेल्या आहेत, त्यामध्ये शासनाचा महसूल सुद्धा मिळेल आणि लोकांची सुद्धा सोय होईल। त्यामुळे त्याचा कालावधी लवकरात लवकर निश्चित करून त्या संदर्भात कारवाई करण्यात यावी। रेणुकापूर स्टेशनमध्ये नांदगाव खंडेश्वरला इव्हॅक्युएशन ऑफ पॉवर करिता 15/4/21 ला टेंडर फ्लोट झाले। 5.5 कोटीचे जवळपास ते आहे, त्यामध्ये निधीची तरतूद करावी अशी विनंती करतो। जिल्हा परिषदचे रस्ते सुद्धा अध्यक्ष महोदय एका पावसाळ्यातच वाहून जातात आणि त्यामुळे ते क्वालिटीचे करण्याकरता व चौकशी लावून त्यावर कारवाई करण्यात यावी व चांगल्या क्वालिटीचे रस्ते व्हावे याकरता लक्ष घालावं। पीसीआय इंडेक्स नुसार कुठलीही कामं होत नाही, प्राधान्य क्रमांक 1 मधले सोडून 4 मधले घेण्यात येतात। त्या संदर्भात सुद्धा कारवाई करावी अशी अध्यक्ष महोदय विनंती करतो। अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण 20व्या दिवशी सुरूच आहे। मात्र त्यांच्या मागण्यांवर अद्यापही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही।
जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना अत्यल्प मोबदला मिळाला. तसंच कुटुंबातील एका सदस्याला शासनानं घोषित केलं असलं तरी अद्यापही नोकरी मिळाली नाहीये. अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करत आहेत. या आंदोलनाला आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत, तरी कुठलाही तोडगा निघाला नाहीये. या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रालयात बैठक सुद्धा घेतली. मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. गेल्या 4 तारखेपासून आज 20 दिवस आम्हाला झाले आहेत आणि 20व्या दिवशी अत्यंत कडक ऊन या ठिकाणी आहे. अशा परिस्थितीत सगळे महिला पुरुष सगळे बसलेले आहेत. आतापर्यंत 41 लोक आमचे महिला पुरुष म्हातारे वृद्ध मोठ्या प्रमाणात आजारी पडले होते उपोषणामुळे आणि ते इरविन हॉस्पिटलला ॲडमिट होते. सध्या त्यांना सुट्टी झालेली नाही आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की आत्तापर्यंत 20 दिवस झाले असताना एवढ्या मोठ्या कडक उन्हामध्ये हे सगळे हजारो प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आपला मुद्दा घेऊन बसलेले आहे. परंतु शासन याच्यावर 1.5 महिन्याचा कालावधी आम्हाला मागतो आहे. वास्तविक हे 4-5 दिवसाचं प्रकरण आहे. 4-5 दिवसा सगळा अभ्यास करून याच्यावर निर्णय सरकार देऊ शकते. परंतु सरकारचा 1.5 महिन्याचा वेळ मागण्याच्या मागचं काहीतरी काळबेरं असावं किंवा यांना पुन्हा आपलं आंदोलन गुंडाळण्याचा डाव असावा असं मला वाटते. परंतु आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहे. निर्णय येईस्तोवर आपण या ठिकाणी आमचे प्रकल्पग्रस्त आम्ही उठणार नाही. हा आमचा अखेरचा निर्णय आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आधुनिक रंगभूमीवरील नाट्य आणि नृत्य प्रस्तुतीची दशा आणि दिशा या विषयावर विद्यापीठातर्फे 2 दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते नाटककार योगेश सोमण यांची विशेष उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आधुनिक रंगभूमीवरील नाट्य आणि नृत्य प्रस्तुतीची दशा व दिशा या विषयावर अमरावती विद्यापीठाच्या प्रादेशिक कला विभागाच्या वतीनं 2 दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचं आयोजन विद्यापीठात करण्यात आलं. उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून हिंदी मराठी चित्रपट अभिनेते नाटककार तथा मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नटराज व शहीदांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनानं आणि विद्यापीठ गीतानं करण्यात आली. शाल श्रीफळ देऊन कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांना मान्यवरांचा विद्यापीठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नाट्यकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश सोमणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. शिक्षणातून रोजगार मिळाला पाहिजे, याशिवाय चांगला माणूस होण्यासाठी, जीवन सुखद करण्यासाठी, आनंद मिळविण्यासाठी कला आवश्यक आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे. नाटकाला सुगीचे दिवस असून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. आणि आमची परंपरा याच्याविषयी लेक्चर देणार आहोत की अरे बाबा आता डिजिटल अभिनय पण करायला लागला पाहिजे. इन फ्रंट ऑफ कॅमेरा सुद्धा तुला शिकणं गरजेचं आहे. ऑन स्टेजच्या बरोबरीने डबिंग पण तुला यायला पाहिजे. तुला या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. आणि त्या नुसत्या कोणीतरी योगेश सोमण, कोणीतरी निलेशजी जळमकर यांना बोलवून त्यांचे किस्से ऐकायचे नाहीये, तर प्रशिक्षक म्हणून व्यवस्थित बोलवून त्यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं गेलं. जातीयतेढ, द्वेषभावना आणि परस्पर विरोधी मतभेदांच्या वाढीच्या या काळात मेळघाटातील सेमाडोह येथील सेमलकर परिवारानं मात्र हिंदू मुस्लिम सलोख्याचा अनोखा परिचय दिलाय. मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी जंगलात जागा मिळत नसल्याचं पाहून त्यांनी चक्क आपल्या घरावरील छतावर 700पेक्षा अधिक मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. हे सेमलकर कुटुंब समाजासाठी आदर्श ठरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तबलिगी जमातीच्या मुस्लिम बांधवांचा धारणी इथं कळमखार मार्गावरील दारुल उलूम इथं मंगळवार दिवसभर मशवरा होता. यासाठी जिल्ह्याभरातील 1200हून अधिक मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती. एका गावातून किमान 6 ते 10 बांधवांना बोलवण्यात आलं होतं. रमजान महिन्यातील कार्यक्रमासंदर्भात या मशवराचं आयोजन केलं जातं. परतीच्या वेळेला सायंकाळची नमाज पठण करण्यासाठी धारणी परतवाडा मार्गातील घनदाट जंगलामुळं वेळ पाहता काही बांधवांनी सेमाडोह इथं थांबा घेतला होता. दरम्यान प्रदीप सेमलकर हे मार्गावर तबलिगींना उभे दिसले. काही जणांनी त्यांना नमाज पठण करण्यासाठी जागा देता का अशी विचारणा केली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घराच्या छतावर चटई टाकली. हातपाय धुण्यासाठी, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. प्रदीप सेमलकर, त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि आई यांनी त्यांचं स्वागत केलं. 4 चाकी वाहनं एकामागोमाग एक थांबत होती आणि नमाज पठण करून मुस्लिम बांधव पुढे जात होते. नक्कीच त्यांचं हे समाजकार्य आदर्श ठरलं आहे. अमरावती जिल्ह्याचं वैभव असलेली शकुंतला रेल्वे सध्या बंद आहे.
ही रेल्वे सुरू व्हावी यासाठी ज्येष्ठ शेतकरी नेते विजय विल्हेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पश्चिम विदर्भाचं वैभव म्हणून ओळख असलेली ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. या रेल्वेसोबत सर्वसामान्य नागरिकांचं भावनिक नातं असून ही रेल्वे तात्काळ सुरू करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ शेतकरी नेते विजय विल्हेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. परतवाडा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव मार्गे मूर्तिजापूर जाणारी ही रेल्वे मध्यंतरीच्या काळात विकासाची वाहिनी होती. मात्र ही रेल्वे आता बंद असल्यानं अनेकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं आहे. ही रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. 10 लाख सह्यांची निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारत सरकारला पाठवण्यात येणार आहे. शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या वतीने आणि विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, पत्रकार मित्र अशा संयुक्त विद्यमाने आज 23 मार्च 2022 शहीद दिन शकुंतला रूटवर आपण स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन केलेलं आहे. हे स्वाक्षरी महाअभियान मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, शिंदी, पत्रोट आणि आता आम्ही अचलपूरला या ठिकाणी आहो. अचलपूरला 10 ठिकाणी हे सगळं अभियान सुरू आहे आणि या अभियानामध्ये आम्ही 1 लाख सह्या शकुंतला प्रेमींच्या घेणार आहोत आणि या 1 लाख सह्या या मंत्रालयामध्ये PM ला आणि राष्ट्रपतींना पाठवणार आहोत आणि या शकुंतला रेल्वेची किती नितांत गरज आहे, ही गरिबांची गाडी किती लवकर सुरू झाली पाहिजे या संदर्भातलं निवेदन, या संदर्भातला प्रस्ताव आम्ही पाठवणार आहोत. मी सर्व सत्याग्रहींना या संदर्भातलं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की सर्व ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणात हा सगळा कार्यक्रम राबवला. धन्यवाद. कृषी बियाणं आणि रासायनिक खतांचे वाढते भाव तसंच शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यानं आपल्या देशातील शेतकरी कर्जबाजारी होतोय. यावर उपाय सुचवण्यासाठी लंडन येथील कृषीतज्ञ डॉक्टर जेन रॉस, लॉरा आणि एका कंपनीचे अधिकारी मार्क गार्विन यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांची बेलोरा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शेतीविषयक चर्चा केली. मार्क गार्विन हे ऑर्गॅनिक सोल्युशन इंग्लंड ह्या 12 वर्षापासून कार्यरत कंपनीचे संस्थापक आणि CEO आहे. जैविक कृषी, आंतरराष्ट्रीय व्यापार संचालन, निर्यात, वित्त व प्रबंधन यात त्यांचा गाढा अनुभव असून गार्विन यांचे जगातील 20 देशात कार्य आहे. तर डॉक्टर जेन रॉस ह्या एबर्डीनशायर येथील शेतकरी कन्या आहे. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात त्यांचा अनुभव आहे. त्यांनी प्रबंधन व नेतृत्वात MBA आणि विविध डिप्लोमासह त्या प्रथम श्रेणी कृषी पदवीधारक आहे. त्यांना परियोजनेचा 15 वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. त्याबरोबरच UK, नॉर्वे, USA, दक्षिण आफ्रिका, तांजेनिया आदी देशात कृषी संबंधी काम केलंय. मंगळवारी त्यांनी बेलोरा येथील राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील शेती आणि परदेशातील शेती यासंबंधी चर्चा करण्यात आली. त्यापूर्वी गाव पातळीवर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचं या चर्चेत ठरविण्यात आलं. या चर्चेत दुभाजकाची भूमिका मार्क गार्विन यांनी निभावली. तर या भेटीसाठी मयूर वानखेडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लवकरच यासंबंधी प्रायोगिक आराखडा तयार करून पहिल्या टप्प्यात अचलपूर मतदारसंघातील ठराविक गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात येणार आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यात येणार आहे. चर्चेपूर्वी पाहुण्यांनी बच्चू कडू यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली आणि बच्चू कडू यांच्या दिवंगत आईंना आदरांजली अर्पण केली. तर पार पडलेल्या चर्चेबद्दल पाहुण्यांनी समाधान व्यक्त केलं. Hi, my name is Dr. Jenna Ross and I work for the UK AgriTech Centre for Crop Health and Protection, or CHAP as we're better known. And we work with leading scientists, innovators, businesses and farmers right across the world to help understand their industry challenges and their priorities and to develop game-changing solutions. UK गवर्नमेंट और हमारी कंपनी ऑर्गेनिक सोल्यूशन इनकॉर्पोरेशन, हम एक पर्टिकुलर विलेज में लेटेस्ट टेक्नोलॉजी और तंत्र ज्ञान में क्या कर सकते हैं उसके लिए हमारी चर्चा हुई मंत्री जी से. और आगे में हम लोग भविष्य में बहुत अच्छे बड़े काम कृषि से रिलेटेड यहाँ पे कर रहे हैं, जिसके लिए हमारे साथ जेना रॉस जो कि UK से हैं और लॉरा आए हुए हैं यहाँ पे, और इस हिसाब से हम लोग यहाँ पे कोई बड़ा प्रयोजन कर रहे हैं. और ये सब चीज़ें हमको हमारे मयूर दादा के सपोर्ट से सब हम लोगों ने यहाँ पे वर्कआउट किया है. आज इंग्लंडवरून काही त्यांचे प्रतिनिधी इथे आले होते. त्यामध्ये आपण गाव एक मॉडेल कसं तयार करता येईल शेतकऱ्याच्या संदर्भात, काही गोष्टी वेगवेगळे तंत्रज्ञान जे इंग्लंडमध्ये आहे किंवा युनायटेड देशामध्ये आहे त्या माध्यमातून इथे कसे वापरता येईल
जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याला जोड कसं करता येईल ते, जे आमच्याकडे उत्पादन होतं त्याला अधिक मार्केट रेट कसे अधिक चांगले उपलब्ध होईल त्यासाठी काय करता येईल त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. आणि दुसरं आपण पाहतो आहे का ज्या गोष्टी आपल्याकडे नव्याने काही पीक घेता येईल का आणि त्या संदर्भात जगासोबत कसं जोडता येईल तो सुद्धा आम्ही चर्चेला घेतलेला होता. आणि त्यामध्ये आता काही प्रतिनिधी आले, त्यामध्ये समोर आपण 1-2 महिन्यामध्ये एक टाईम बॉम्ब कार्यक्रम आखू आणि त्या एका गावाला तशा पद्धतीनं समोर जाऊन मग धीरे धीरे एक तालुका मतदारसंघ असा बांधणीचा आमचा प्रयत्न आहे. अमरावती जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणीच्या सदस्य पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विविध पदांसाठी 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बार असोसिएशनच्या 904 सदस्यांची अंतिम मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. 23 मार्चला दुपारी 12 ते 2 या वेळेत निवडणुकीशी संबंधित तक्रारी आणि नामनिर्देशन पत्रांच्या वादावर चर्चा झाली. 24 मार्चला पुन्हा नावनोंदणी होणार आहे, तर 31 मार्चला सकाळी 11 वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट शोएब खान आणि ॲडव्होकेट मिलिंद देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत, तर उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र देशमुख, योगेश सोनोने, सचिवपदासाठी मुकेश देशमुख, MD राऊत, तर ग्रंथालय सचिव पदासाठी ॲडव्होकेट श्रीकांत पांडे, ॲडव्होकेट राहुल डाखोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सदस्यपदासाठी ॲडव्होकेट किरण यावले, ॲडव्होकेट सुमित शर्मा, ॲडव्होकेट संदीप वानखेडे, ॲडव्होकेट रामभाऊ खराटे, ॲडव्होकेट कपिल गुप्ता, ॲडव्होकेट चेतन बुंदेले, ॲडव्होकेट सुषमा रायबोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 20 तारखेला मतदाराची यादी जाहीर झाली. त्यानंतर 22 तारखेला नामांकन आम्ही स्वीकारले किंवा नामांकन अर्ज करण्याची तारीख होती. त्या तारखेला एक्झिक्युटिव्ह मेंबरसाठी 11 फॉर्म्स आले आणि बाकी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व ग्रंथालय सचिव या पदासाठी प्रत्येकी 2 अर्ज आले, उपाध्यक्षासाठी 3 आले. परंतु आज 24 तारखेला नामांकन अर्ज परत घेण्याची तारीख होती. या तारखेला एक्झिक्युटिव्ह मेंबरमधले कार्यकारिणी सदस्यासाठी असलेले तालिब खान, ॲडव्होकेट तालिब खान यांनी माघार घेतलेली आहे. इतर कुठल्याही पदासाठी कोणीही माघार घेतली नाही. म्हणून आजही अध्यक्षासाठी 2, उपाध्यक्ष पदासाठी 3, सचिव पदासाठी 2 आणि ग्रंथालय सचिव पदासाठी 2 उमेदवार आजही रिंगणात आहेत. प्रत्यक्ष निवडणूक ही 31 तारखेला होईल. 11 वाजतापासून 3 वाजेपर्यंत निवडणूक राहील. त्यामध्ये सर्वांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. अमरावती जिल्ह्यातल्या खारतळेगाव येथील बँक ऑफ बडोदाचे बँक मित्र स्नेहल जवंजाळ यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात दिलाय. स्नेहल जवंजाळ हे केंद्रीय योजनांची जनजागृती करत असतात. त्यांच्या कार्याची तालुक्यामध्ये चांगलीच चर्चा आहे. स्थानिक बँक ऑफ बडोदा शाखा खारतलेगाव यामध्ये कार्यरत असणारे बँक मित्र स्नेहल जवंजाळ हे केंद्रीय योजनांची जनजागृती करतात. शासकीय योजनांमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांना समाविष्ट करतात. केंद्रातील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. ते आपल्या कार्याबद्दल प्रामाणिक असतात. स्नेहल जवंजाळ यांच्या कार्याची तालुक्यामध्ये चांगलीच चर्चा आहे. खेड्यापाड्यांमध्ये ते शासकीय योजना पोहोचवतात. त्याचप्रमाणे असाच एक ग्राहक त्यांनी योजनेमध्ये समाविष्ट केला आहे. असाच एक ग्राहक त्यांनी योजनेत समाविष्ट केला होता. त्या योजनेचं नाव म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना. त्या ग्राहकाला योजनेमध्ये समाविष्ट केल्यानंतर त्या ग्राहकाचा कालांतरानं नैसर्गिक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाच्या खात्यात 2 लाख रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे त्यांनी अनेक नागरिकांना मदत मिळवून दिली आहे. सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना योजनांचा लाभ देण्याचा हा आपला प्रामाणिक उद्देश आहे. यामध्ये माझं कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही आणि बँकेने दिलेली माझ्यावर एक नैतिक जबाबदारी आहे. ही मी स्वतः पार पाडत आहे. यामध्ये केंद्रातील प्रधानमंत्री योजना असो वा अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना असो किंवा जनधन खाते, बचत खाते उघडण्याची योजना, अशा प्रत्येक योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना लाभ देण्याचा माझा हेतू आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनांचा लाभ घेऊन या योजनांमध्ये समाविष्ट व्हावं असं आवाहन जवंजाळ यांनी केलं आहे. स्नेहल जवंजाळनं माझं सर्व काम केलं आणि तो मला वारंवार फार्म योजना दिली बँकेतली आणि वारंवार त्याने कागदपत्र लावले आणि मला योजना आली. मी आभार मानतो स्नेहल जवंजाळचं. माझ्या घरचा माणूस करता मेला. माझ्यावर खूप मोठं दुःख कोसळलं आहे, खूप मोठं आभार कोसळलेलं आहे आणि स्नेहल जवंजाळ एक खंबीरपणाने माझ्या पाठीमागं आहे. तोच कागदपत्र वारंवार करत आहे.
वारंवार विचारत आहे आणि तो माझा भाऊ म्हणून एक माझ्या पाठीमागं आहे. मेळघाटातील मेघनाथ यात्रा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. 50 फुटांपेक्षा जास्त उंचीवर उभारण्यात येणारी मचाण ह्या यात्रेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. यावर्षी याच परंपरेचं पालन करत मेघनाथ यात्रा पार पडली. वनसंपदा आणि आदिवासी लोकसंस्कृतीनं ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटात अनेक निसर्गपूजक प्रथा पाळल्या जातात. मेळघाटातील मेघनाथ यात्रा ही त्याचंच एक प्रतीक म्हणता येईल. निसर्गपूजा करणारे आदिवासी बांधव मेघनाथ यात्रेदरम्यान सुमारे 50 फूट उंच उभारण्यात आलेल्या मचांवर परंपरेनुसार चढतात. विशेष म्हणजे यात महिलांचा लाक्षणिक सहभाग असतो. ही यात्रा बघण्यासाठी राज्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील नागरिक इथे येतात. यावर्षी मोठ्या उत्साहात आणि परंपरेचं पालन करत मेघनाथ यात्रा पार पडली.